तुला चहा पाहिजे? हा काय खाली नाही जायचं आपल्याला आता एवढं माझ्या दिल्या भाजी तर इकडे आली तर बघू शकता धबधबे. मागे कोणी धरण आहे आणि इथे असे तर बघू शकता 3 जुड्या तर खूप छान लागतात. तर आता ही एक मी ना कट करून ठेवणार मुलासाठी. याच्यामध्ये हे बघ ना मासे याच्यामध्ये मासे भारी मासे बिशी येत असे खालच्या नदीचे येतात का त्या पाणी आटत चाला तिकडून मग खाली निघून जात. तर इथून बघू शकता इथे नदी आहे याच्यामध्ये मासे पण आहे. किती क्लिअर पाणी भारी एकदम मस्त आहे. मुरवा आहे मुरवा. ओ बापरे ऐकलं का मुरवा याच्यामध्ये भारी ना. तिथे तेरा घेतलेला आहे एक जोडी तेराची पानांची. मासे भाजी घ्या मस्त आहे. सारखेच संपत माझ्या दिल्या सुकून जाते 10 रुपये तर द्यायचे. सुटे नाही तर मसाला ताईचा मोल एकाच ठिकाणी मला चांगला एकदम फ्रेश दिसला. त्या ठिकाणी होता थोडासा ना एकदम कवळा होता. कवळा पण चांगला पण लागत नाही एकदम जास्त कवळा आणि काळचा तोडलेला असेल तो बहुतेक. तर थोडासा असा पिवळसर काळासर दिसला ना तर तो समजायचा की आदल्या दिवशी तोडलेला असेल. पण जो मी हा घेतला तो फ्रेश होता एकदम तोडलेला. तर 2 वाट्या घेतले मी. आता 20-20 ला होते वाटे. म्हणजे प्रत्येक कोणतीही भाजी घ्या 20-20 ला वाटा भेटतो. 20-20 ला जुडी वाटा असं भेटतं. फक्त ते काय म्हणतात केळीचे फुलं ते थोडी महाग वाटली मला. आणि बांबू पण एकदम स्वस्त झाले. नाही तर पहिले ते 100 अशी 150 200 अशी म्हणतात. पण आता 50-50 लाच भेटताय जुडी बांबूची बांबू शूटची. तर त्या 2 जोड्या घेतलेल्या आहेत आणि खूप आवडतात आम्हाला. आणि त्याचे ना टिकतात पण आपले बॉईल करून वगैरे ठेव. म्हणजे तुम्हाला मी पुढे दाखवलंच कशी करतात. या ठिकाणी मोठा होता मोठा वाटा घेते का? हा ना घेऊन ना मग इथे कशी. तर चाईचा मोहर आता इथे मागे दिसला आम्हाला पण जाऊन आता गाडीवरून घेऊन टाकतोय. कारण नंतर कधी परत येता येतं वगैरे त्याच्यामुळे. बघू शकता. तर मस्त त्याचे ना पराठे सुद्धा मी करते. पराठे रश्शाची भाजी म्हणजे रस्सा भाजी सुकी भाजी. तर आता 3 वाटे झालेले भरपूर झालाय. ठेवून देते आणि मग सेम जे मासे आपण खातो ना माशांचे अंडे खातो ना त्यासारखीच लागते सेम एकदम भारी लागतात. मला तर खूप आवडते. आणि चाईचा मोहर म्हणजे चाईचा वेल असतो ना त्याची पण भाजी खूप छान लागते. चाईचा मोहर पण त्याची पण भाजी मस्त लागते एकदम. तर कडतोले तर काय भेटले नाही आम्हाला. आणि मकी भरपूर आहे. मकी काकड्या ते खूपच भेटतात. तर आता हे ठेवून देते. आणि आपले खेकडे सुद्धा इथे ना
कोपऱ्यावर आलो, चहा आणि भजी घेतलेली आहे इथे. आणि खाली खूप छान धबधबा आहे म्हणताय ते आजी, तर जाऊन बघू आता आपण. खाली जायचं. बघू शकता इथे असं स्टॉल लागतात हे. आणि आम्ही इथे खाली गेलो होतो, खाली जाऊन आणि भाज्या घेतल्या. आणि इथून आपण जातो नाशिककडे रस्ता. आणि खेकडी बघू शकता, क्रॅब. जाऊ नका रे पोरा, बस तू पण बस. आणि विहान की आरा, विहानला कंटाळा आलाय वाटतं. तर आम्ही फिरून आलो आणि एक ठिकाणी चहा आणि भजे खाण्यासाठी थांबलो. तर तिथे नेमकी माझी जी जाऊ आहे ना ती आणि वैभवचे छोटे भाऊ तर ते भेटले आणि त्यांचे मित्र भेटले. तर बघू शकता इथे. तर म्हटलं चला आता त्यांना पण बोलवलं आणि मस्त चहा आणि भजे एन्जॉय केलं. आणि इकडे खाली आलो आणि इथे मस्त छानपैकी फोटोज वगैरे काढत होतो. सगळे मुलं जमले होते त्यांचे, म्हणजे माझ्या जावीचे छोटे 2 मुलं आणि कियारा, विहान आणि त्यांची मैत्रीण ती पण होती. तर बघू शकता आम्ही असे पोस्ट देऊन मस्त फोटो काढत होतो. आणि ते चहा भजी गरमागरम घेतलेली आणि आम्ही मस्त गप्पा मारल्या. खूप छान वाटलं, म्हणजे ते पण फिरायला आले नेमके. आणि आम्ही घरी जात असताना ते आम्हाला भेटले. म्हटलं चला आता एकत्र मस्त चहा आणि भजी एन्जॉय करू अशा वातावरणात. आणि इथे भजी मस्त गरम गरम काढता इतकी छान भजी लागली ना, कांदा भजी खूपच मस्त लागली. आणि खाण्यासाठी थांबलो ना तिथे वैभवचे छोटे भाऊ ते भेटले होते, आता माझी छोटी जाऊ. तर मस्त भजी आणि चहा घेतला, मस्त गप्पा झाल्या, भारी वाटलं एकदम. ते पण आले फिरायला आज सगळेच. तर आता ते चालले तिकडे खाली धबधबे वगैरे. आम्ही फिरून आलो, त्यांना म्हटलं भाज्या खूप छान भेटत आहे तर घ्या, तर घेणार ते. तर भारी वाटतं मस्त. जर आता तिकडे असतो तर मग आम्ही गेलो असतो त्यांच्यासोबत, पट नदीवर गेलो असतो. पण म्हटलं जाऊ दे आता उशीर झाला ना, तर मग आम्ही चाललो इकडे घरी. तर तेच कियाराने मजा केली ना. आणि मस्त फोटोज काढले. खाली धबधबा खूप मोठा, तर मुलांना घेऊन जाणं म्हणजे शक्यच नाही. तर मग एक दिवस ना वैभव मी आम्हीच जाऊ आणि तुम्हाला आपण खालचा घेऊ. कसा दुगारवाडीचा धबधबा आहे त्याच पद्धतीचा आहे. तिकडे खाली येऊन मस्त फोटो काढले, खूप छान वाटलं. तर आता ते चालले तिकडे, आता आम्ही चालतो इकडे घरी. तर चला, तर आता आम्ही पुणेला आलेलो आहे. नदी बघू शकता खूप जोरात वाहते. तर विहानसाठी आलो. विहान म्हणे जायचं म्हटलं चला थोडा वेळ. भारी ना, बघू शकता असं. तर इथे आवाज येत असेल की नाही काय माहिती, पण पाणी इतकं छान आहे बघू शकता, एकदम भारी आहे. याला नको, पडशील तू, पडशील. तर इथं बसलोय आणि इतकं भारी वाटतंय ना. तर इकडे आली तर बघू शकता हे धबधबे. मागे कोणी धरण आहे आणि इथे असे छान उकडतात असं, आणि ही नदी इथे वाहते.
चला. तर इथे विहानची हौस झाली आणि विहानी भरपूर सारी क्रॅब पकडले. दाखव. तर याच्यामध्ये क्रॅब आहे, बघू शकता, दिसत असेल तुम्हाला. तर विहान काहीच घाबरत नाही पकडताना. तर डायरेक्ट तो दगड उचलतो, त्याच्या खाली क्रॅब असला का डायरेक्ट हातानेच धरतो. तर त्याच्या हौशीसाठी धरले आणि आमची टाकी आहे ना त्यात सोडून देऊ आम्ही नंतर घरी गेलो का, किंवा नदीत सोडून द्यायची. विहान छोटे छोटे आहे ना ते. तर मुलांची हौस राहते म्हणून आम्ही आणतो. मला तर खूप कंटाळा आला होता, पण मग एक ठिकाणी बसून घेतलं म्हणून मला जास्त तुम्हाला दाखवता पण नाही आलं. पण नदी छान होती, तुम्हाला दाखवली फुल नदी. आणि वैभवने पण फिशिंगचं ट्राय केलं पण काही फिश आले नाही. घरी आलो, मस्त दूध आणला, तर चहा ठेवते आणि इथे सगळ्या भाज्या आणलेल्या आहे, बघू शकता. तर तुम्हाला थोड्या वेळाने भाज्या पण दाखवते. आणि बांबू पण आणलेले आहे, ते बांबू पण साफ करायला लागतील. तर ते पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच कसे साफ करतो आम्ही बांबू आणि कसे शिजवतो, ते सुद्धा पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. पण भाज्या दाखवेल मी आता. तर आता इथे चहा ठेवते आणि चेंज करते ड्रेस वगैरे. आणि बाहेरला पावसाचं वातावरण आहे, पाऊस येईलच बहुतेक. आणि ह्या भाज्या पण मस्त थोड्याशा हे करून आणि फ्रीजमध्ये नीट ठेवून देणार मी पिशव्यांमध्ये. तर ते नंतर तुम्हाला दाखवतेच. तर चला आता मी ना चहा ठेवून घेते आणि बोलते तुमच्याशी. तर इथे मस्त जेवण झालं आणि ना भाज्या काढायच्या आहे. आणि मला उद्यासाठी भाजी पण थोडी हे करून ठेवायची, तेलाची भाजी काय म्हणता कट करून ठेवायची आहे. आणि इथे दूध पण तापत ठेवलं, जेवण झालं मस्त. आणि मस्त चाईचा मोहर भाकरी केलेलं, तर खूप छान जेवण झालं. तर चला आता भाज्या काढून घेते. तर मी कोणकोणत्या भाज्या आणल्या ते दाखवते. तर मी अशी जाळी घेतलेली आहे, याच्यात आता भाज्या काढते आणि फ्रीजमध्ये पण ठेवून द्यायचं कारण. तर हे आहे चाईचा मोहर, बघू शकता. तर मी ना 3 वाटे घेतले होते, 2 वाटे याच्यात आहे आणि हा 1 वाटा घेतला होता. तर हे पिशवीत घालून ठेवणार. तर ह्या पिशवीत मी असंच ठेवणार तो चाईचा मोहर, बघू शकता इथे. तर हे 2-3 वाटे घेतले तुम्ही. त्याच्यानंतर तेल आहे ना, मी 3 जुड्या घेतल्या तेलाच्या. तर बघू शकता 3 जुड्या, तर खूप छान लागतात. तर आता ही एक मी ना कट करून ठेवणार मुलासाठी आणि बाकी ह्या 2 ठेवून देते. नंतर घेतलेली आहे कुरडूची भाजी 1 जोडी. इथे याच्यामध्ये ना मेकअप घेतलेले आहे, तर ते वरतीच राहू देते. तर सेम काकडी कशी असते त्याच पद्धतीचे असतात असे, बघू शकता. खूप छान लागतात, जशी काकडी लागते ना त्याच्यावर इतकेच छान लागतात. सॅलड मध्ये खाऊ शकता तुम्ही, अशीच खाऊ शकता, भाजी पण करू शकता. खूपच भारी लागतात, त्याला म्हणतात मेकअप, बघू शकता असे. तर 1 वाटा होता फक्त तिथे, मग तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर ही काय म्हणतात त्याच्या आता व्हिडिओ मध्ये सांगितलंय कोणता मोहर, तर तो घेतलेला आहे. सेम चाईचा मोहर करतो ना त्याच पद्धतीने ही पण करायची असते. तर कांदा टाकून वगैरे, तर ही पण मी नीट ना याच्यात ठेवून देते. काही आपल्या पिशवीमध्ये पेपर मध्ये आधी ठेवणार. तर आधी ना मी अशी पेपर मध्ये वाळून आणि याच्यात चाईच्या मोहरच्या पेशीतच ठेवून येते. तर नंतर घेतली आहे ही बाफळीची भाजी, तुम्हाला करून दाखवली होती, सगळ्यांना माहिती असेल बाफळीची भाजी, रानभाजी पावसाळ्यातली. तर त्याच्या ह्या बिया आहे, सेम ओवा कसा ओवा बडीशोप, तर त्याच पद्धतीने त्याची म्हणजे चव लागते.
आणि त्याची चटणी इतकी छान होते ना. तर हे उद्या मी निवडेल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच. तर अशा आहे बघू शकता, असं तुरे आणि त्याच्या अशा बिया आहे ह्या पद्धतीच्या. तर मी जेव्हा निवडेल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेल कशी निवडता. तर त्याच्या कशा बिया पडता म्हणून मी याच्यातच पेपरमध्ये ठेवणार. आणि त्याची चटणी इतकी छान लागते ना आणि खूप गुणकारी आहे ती. तर असं ठेवून देते बघू शकता. तर याच्यात साईचा मोहर आणि तो दुसरा मोहर घेतलेला तो आणि बाफ्याचा मोहर, तिन्ही भाज्या याच्यात आहे. आणि बाकी मग याच्यात आहे ह्या रानभाज्या, तेरा आणि कुड्डूची भाजी. तर एवढ्या भाज्या आणलेल्या आहे. बांबू आणले 2 जुड्या. तर ते मी कसे सोलायचे आणि कसे कट करायचे आणि कसे उकडवायचे ते पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतेच तुम्हाला. तर आता हे आवरून ठेवते आणि व्हिडिओ इथेच सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आज आम्ही तिकडे गेलो, रानभाज्या भरपूर प्रकारच्या घेतल्या आणि तुम्हाला पण दाखवलं. आणि नदीवर गेलो, मस्त तिथे एन्जॉय केलं छानपैकी. तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा मी आलेल्या रानभाज्या आवडल्या असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.